आणि मराठीचा मुद्दा ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नांदी ठरू शकतो असे एक मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। TV9 सोबत बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं। पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू आहे असं राऊतांनी म्हटलंय। मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध हा ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्यासाठी मुद्दा बनू शकतो, नांदी असू शकते। नक्कीच मराठीच्या प्रश्न गेल्या काही काळापासून हा महाराष्ट्रावरचा आणि मराठीवरचा अत्याचार तुम्हाला स्पष्ट दिसतोय। म्हणजे हल्ले होत आहेत मुंबईच्या अस्मितेवर, मुंबईच्या अस्तित्वावर, उद्योगपतींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून। धारावीचं एक निमित्त आहे। त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोघांची भूमिका तीच आहे, थांबलं पाहिजे। आणि थांबायचं असेल तर सरकारचं जे काय धोरण आहे की मराठी माणसामध्ये फूट पाडा, वेगळं करा, त्याच्यामध्ये मुळात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। आपली ताकद दाखवायला पाहिजे। आणि ही ताकद कोण दाखवणार? मराठी म्हटलं की ठाकरे, दुसरं कोणी नाही। मग आधी ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे। ही भावना दोन्ही बाजूला आहे आणि त्यातून मोर्चाला जी काय सकारात्मक दोन्ही बाजूंनी प्रतिसाद आहे की आपण एकत्र करूया, हे त्यातूनच झालं। आणि नक्कीच जसं अनेक दिवस त्याच्यावर चर्चा सुरू आहे की बाबा उद्याच्या महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, मला वाटतं ही नांदी ही सुरुवात आहे। नाही, आता त्यांनी एकत्र यायचं किंवा नाही हा सर्वस्वी त्या दोन नेत्यांचा विषय आहे, दोन पक्षांचा विषय आहे। आणि कुठल्या इश्यूवर जेव्हा सर्वपक्षीय मोर्चा काढतो त्यावेळेला ते सर्व पक्ष एकत्रच येतात असं नाही आहे। या राज्यामध्ये अनेकदा अनेक मोर्चे झालेत, त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते सहभागी झालेत, म्हणजे होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची युती झालीच असं काय मानायचं कारण नाही। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन निमंत्रणं देण्यात येत आहेत। मनसे नेते संदीप देशपांडेंसह कार्यकर्त्यांकडून पत्रकं वाटप केली जात आहेत। 5 जुलैला हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा असून या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं सर्वसामान्य लोकांना देखील आवाहन केलं जातंय। हिंदीच्या मुद्द्यावरून निघणाऱ्या 5 तारखेच्या मोर्चासाठी मनसेनं लोकलमधून प्रचार केलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून या मोर्चासाठी धडाकेबाज तयारी सुरू झाली। मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक देण्यात आली। मराठीसाठी लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन करण्यात आले। संदीप देशपांडेंनी लोकलमध्ये जाऊन प्रवाशांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मला असं वाटतं हा मोर्चा निघतोय हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती केली जाते त्याबद्दल एक लोकांच्या मनात राग आहे आणि तो राग हा लोकांनी 5 तारखेला येऊन व्यक्त केला पाहिजे, ही आमची भावना आहे। तुम्हाला पॉम्पलेट मिळालंय, मोर्चात सहभागी होणार? हो, नक्कीच। हा पॉम्पलेट देण्यात आलाय, जाणार मोर्चात सहभागी होणार? हो, होणार। आणि मूळमध्ये आपली मराठी टिकली पाहिजे, कोणीतरी वाली असला पाहिजे। हिंदीच्या मुद्द्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या एकत्रित मोर्चाच्या तयारीला वेग आलाय। मोर्चाचा मार्ग आणि मोर्चाची वेळ एकत्र ठरवणार आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली। या संदर्भात बाळा नांदगावकर आणि अनिल परबांमध्ये तासभर चर्चा झाली। राज ठाकरेंकडून मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्यावर नियोजनाची जबाबदारी आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब आणि वरुण सरदेसाईंना जबाबदारी देण्यात आली। राजकीय मुद्दे बाजूला ठेवून मोर्चाला येण्याचं आवाहन करण्यात येत आहे, तर हिंदीच्या मुद्द्यावरून निघणाऱ्या मोर्चामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे। हा उद्धव ठाकरे साहेबांचा GR नाही, हा GR या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। जर GR उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असती? हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय, आणि ते काही असत्य विधानं रेटतायत। पहा जरा, काल तुम्ही घोषणा केलीत GR जाळा म्हणून सांगितलं। कोणता GR? ज्यामध्ये मराठी सक्तीची केलेली आहे तो GR जाळायला सांगता तुम्ही? मराठी भाषेची सक्ती असणारा GR जाळण्याचं आवाहन ते करतायत। हे तुमचं मराठी प्रेम आहे का? हे मराठी प्रेम नाही, हे पुतना मावशीचं प्रेम आहे। मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे। मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय
आणि अनाठाई आहे. अनाकलनी यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय. आणि अनाठाई यासाठी की GR मध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत. काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी. काँग्रेस पक्षसुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात. माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे. मला तर आश्चर्यच वाटतं. याच शरद पवार गटाने 2020 मध्ये हिंदी भाषा जोडो हा कार्यक्रम केला होता आणि हेच जयंत पाटील काल पत्रक काढून या मोर्चामध्ये मराठीसाठीच्या मोर्चात सहभागी व्हा, हिंदी विरोधी मोर्चात सहभागी व्हा अशा प्रकारची भाषा. मुख्यमंत्री अजित पवारांनी आजही हिंदीच्या सक्तीला विरोध दर्शवलाय. 5वी पासून 3ऱ्या भाषेचा विचार व्हावा, हिंदीची सक्ती नको ही सर्वांची भूमिका आहे असं अजित पवारांनी म्हटलं. दरम्यान उद्या कॅबिनेट बैठकीत हिंदीच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून ह्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा. उद्याच्या मंगळवार आमची कॅबिनेट असते अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू. पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे ह्या मताची आम्ही नाहीतच. मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो. 5वी पासून हिंदी भाषा असावी, अजित पवारांची भूमिका. हिंदीच्या मुद्द्यावरून मनसेचा मोर्चा निघतोय. याच पार्श्वभूमीवर लागलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो पाहायला मिळालाय. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात हे बॅनर लागलेत. यशवंत किल्लेदारांनी लावलेल्या बॅनरमुळे दादरमध्ये चर्चा रंगली आहे. मनसेच्या बॅनरवर अजित पवारांच्या फोटोमुळे भुवया उंचावल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदीच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली होती. काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, 1ली पासून मराठीच त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. ज्यावेळेस ते 1ली पासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं. फक्त बोलण्याच्या संदर्भात 5वी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही. तेव्हा 5वी पासून हिंदी सक्तीची करावी. अजित पवार साहेबांनी देखील त्यावेळेला जी भूमिका मांडली ती भूमिका त्यांनी आम्ही ती म्हणजे एका अर्थी आमच्या भूमिकेला पाठिंबा देणारी भूमिका असल्यामुळे ती आम्ही त्याच्यावर बॅनरवर उतरवली आहे. बाकी दुसरं काही कारण नाही. दादा कुठेही वेगळं वक्तव्य करत नाही असं शेलार यांनी म्हटलंय. मराठी विरोधात जाईल असा निर्णय महायुती घेणार नाही असं परांजपेंनी म्हटलंय. तिघेही एकच बोलतायत, गैरसमज करू नका. अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकारने आणि त्यामुळे सक्ती नाही जे दादा म्हणतायत तेही सत्य आहे. कारण 5वी, 6वी, 7वीची सक्ती काढली BJP म्हटलं आणि ती पर्याय केली. कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही. ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चा संदर्भात भाजपची अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून सावध पवित्रा घेतला जातोय. मराठी हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणाला मराठी अभिजात भाषेच्या दर्जाने भाजप उत्तर देणार आहे. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचं लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं भाजपकडनं सांगण्यात आलंय. राज आणि उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला अनेक कलाकार आणि साहित्यिकांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. पाहूया. ठाकरे बंधूंच्या हाकेला कलाकार आणि साहित्यिकांनी प्रतिसाद दिला आहे. कलाकार आणि साहित्यिकांकडून मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मनसेच्या यशवंत किल्लेदारांकडून कलाकारांच्या पाठिंब्याचे बॅनर लावण्यात आलेत. दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन गोस्वामी यांनी मराठीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला. हिंदी 3री भाषा म्हणून मुलांवर लादायची गरज काय असा सवाल त्यांनी या बॅनरमधून केला. हमरे को तुमरे को बोलने को आया खूप है. मराठी व्यवहारात असणं महत्त्वाचं आहे असं सचिन गोस्वामी यांनी म्हटलंय.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सरकारनं चतुरपणानं त्रिभाषिक अशी भाषा वापरली. 4थी पर्यंत मातृभाषा शिकवा, लहान मुलांवर अन्याय नको असं मत तारा भवाळकर यांनी मांडलं. संवाद लेखिका मिथिला सुभाष यांनी देखील मोर्चाला आपला पाठिंबा दिलाय. आमच्या मुलांनी पहिलीपासूनच हिंदी का शिकावी असा सवाल त्यांनी विचारला. अभिनेता हेमंत ढोमे यांच्याकडूनही मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे. हिंदी मोडकी तोडकी येते पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे असं हेमंत ढोमे यांनी म्हटलं. लेखक आणि कवी हेमंत दिवटे यांनी आपला पुरस्कारच परत केला. कविता संग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांनी रकमेसह परत केला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ठेच लागल्यावर आई ग म्हणायचं की ओ मेरी मा. 1ली ते 4थीच्या मुलांना या गोंधळात टाकू नका असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे. अभिनेता वैभव मांगलेंनी म्हटलंय की उर्वरित महाराष्ट्राचं माहित नाही, पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलं सगळं. मातृभाषेची भिकारणी सारखी अवस्था होईल. भाषा सक्ती करून कधी होत नाही. मुळात आपण आईकडून भाषा शिकलेली असतो, तीच भाषा खरी असते, तीच टिकते. हे अशा वेळ येतील जातील, अशी सरकार किती येतील जातील, पण भाषा टिकून राहते. हजारो वर्षापासून भाषा टिकून राहते. ठीक आहे, आपल्या ह्यांनी सक्ती केली म्हणून लगेच बदलत नाही. आणि भाषा जे आपण आई पहिलं विद्यापीठ आईबाप असतं, त्यापेक्षा मोठं विद्यापीठ कुठलं नसतं. आनंद वाटतोय की आपण आपल्या भाषेचा गौरव करण्याच्या निमित्तानं सगळेजण इकडे जमलो आहे. पण भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट नाही मला वाटतं. तर तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानाने बोलली पाहिजे. अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्यानं काल निधन झालं. वयाच्या 42व्या वर्षी शेफालीनं अखेरचा श्वास घेतला. शेफाली 2002 मध्ये काटा लगा या गाण्यानं प्रसिद्ध झाली होती. शेफालीच्या अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये सुद्धा भूमिका आहे. अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यू झालाय. अँटी एजिंग अर्थात तरुण दिसण्यासाठी शेफाली उपचार घेत होती. व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन या नावाची औषधं शेफाली घेत होती. सुंदर दिसण्यासाठी ती ही औषधं घेत असल्याची माहिती आहे. शेफाली घेत असलेल्या औषधांचा हृदयविकाराच्या झटक्यांशी संबंध नाहीये. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या पतीचा जबाब आता मुंबई पोलिसांनी नोंदवलाय. रात्रीचा घटनाक्रम आणि इतर माहिती पोलिसांनी नोंदवली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 5 लोकांचे जबाब नोंदवलेत. रात्री 10:30 वाजेपर्यंत व्यवस्थित असणारी शेफाली अचानक बेशुद्ध झाली. शेफाली जरीवालाला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केल्यानंतर कुप्पर रुग्णालयात तिला नेण्यात आलं. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. अभी जो कुछ भी हुआ ना बहुत बुरा हुआ. सोच भी नहीं सकते थे कि ऐसा होगा. अरे मोबाइल किसका है? जो साल में 2-3 बार मेरे को बहुत एकदम सुबह से लेकर शाम तक जो फोन बजते थे, एक तो रक्षाबंधन के टाइम का, भाऊबीज के टाइम, बस अभी मोबाइल में तो नाम है उसका, फोन नहीं बज. सिद्धार्थ शुक्ला संदर्भात केलेली पोस्ट शेफालीची अखेरची ठरली. शेफालीनं 2024 मध्ये सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ट्विट केलं होतं. बिग बॉसची जागा शापित आहे अशी हिमांशी खुरानानं सुद्धा पोस्ट केली. शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुरानाची ही पोस्ट चर्चेत आली आहे. 2002 मधील काटा लगा या म्युझिक व्हिडिओमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. मुझसे शादी करोगी, हुडुगारू या चित्रपटांमध्ये तिनं अभिनय केलाय. शिवाय बेबी कम ना, बू सबकी फटेगी या वेब सिरीज मध्ये सुद्धा तिनं भूमिका साकारली होती. यासह नजबलिये 5, नजबलिये 7 आणि बिग बॉस 13 या रियालिटी शोज मध्ये सुद्धा ती दिसली आहे.
दरम्यान बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या 3 कलाकारांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. तर यामध्ये 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्ला यांचा मृत्यू झाला, तर 2023 मध्ये सोनाली फोगाट हिचं निधन झालं आणि आता 2025 मध्ये शेफाली जरीवाला हिचं निधन झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या विरोधामध्ये कारवाई केली जात आहे. दिवसभरामध्ये 1300 बांधकामांवर हातोडा पाडण्यात येणार आहे. 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम वेगात सुरू आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दिवसभरात 1300 बांधकामांवर हातोडा पाडण्याच्या उद्देशानं महापालिका कामाला लागली. 1350 मालमत्तांवर मनपानं मार्किंग केली. यामध्ये 500 पक्क्या बांधकामांचाही समावेश आहे. 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. शेकडो जेसीबी आणि वाहनांचा ताफा या कारवाईसाठी जुंपलाय. जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड आणि पडे गावात ही कारवाई सुरू आहे. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड तयार केला जाणार आहे. सर्व्हिस रोडसह रस्त्याची रुंदी 60 मीटर केली जाणार आहे. अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा इशारा आहे. जर त्यांनी कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्यावरती महानगरपालिकेने FIR दाखल करावा असं उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने हे पण निर्देश दिले आहेत की ते स्वतः होऊन कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील म्हणून. निश्चितच एका कालावधीनंतर त्यांना मुदत दिलेली होती आणि मुदतीनंतर देखील ते जर सरकारी कामात अडथळा जर आणत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई